इथे पण आहे ना पुण्यासारखी स्थिती बरं का. तर गाड्या वगैरे अशा लावल्या ना डायरेक्ट उचलून घेऊन जातात. मित्रांनो, आज आहे रविवार. सकाळी खूप लवकर उठलो बरं का मी. दगडूशेठला जायचा विचार केला होता, कारण माझं रविवारचं आहे ना, प्रत्येक रविवारचं आहे ना प्लॅनिंग असतं की पहिलं उठल्या उठल्या आंघोळ वगैरे करून दगडूशेठ बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचं म्हणजे जाईल. पण ह्या रविवारी काय झालं, मी थोडस लेट उठलो, रात्री लेट झोपलो, साहजिकच आहे कारण मूवी पाहत बसलो होतो. आणि सकाळी लेट उठल्यामुळे झालं असं की आंघोळ वगैरे केली, लेट झालं. आणि मग सकाळची जी आरती असते 7:15ची, कारण मला उठायला 7 वाजले होते, मग 7:15 वाजेपर्यंत जाणं होत नाही, मग नाही गेलो. पण पण मी माझ्या रूमच्या जवळच एक गणपती बाप्पाचं मंदिर आहे, तिथे गेलो. आरती चालू होती सकाळी, मग आरती वगैरे केली आणि मग नंतर रूमला आलो. आणि आता नाश्ता करण्यासाठी आलोय जवळच शॉपला. मी सध्या उभा आहे तो मुंबई बँगलोर हायवे आहे आणि इकडे मी माझ्या मित्राला सोडायला आलेलो होतो आणि थोडंसं थांबलो, कारण आम्हाला आहे ना असं शूट घेऊशी वाटलं नाही का, कारण आबाळाने एकदम निळसर झालेलं होतं, डोळ्यांनी वेगळं दिसतंय पण आयफोन मध्ये सध्या वेगळं दिसतंय, त्यामुळे मग मी थोडंसं थांबून आहे ना हा शूट घेऊन टाकला. तो इंस्टाग्रामवरती सध्या ट्रेंड चालू आहे ना की आपल्या गाडीच्या आरशाला आहे ना चिकट टेपने मोबाईल पॅक करायचा आणि मग व्हिडिओ घ्यायचा. पण माझ्याकडे तर काही चिकट टेप नव्हता, मग मी माझ्या ना डाव्या हाताने मोबाईल पकडला आणि गाडी पण चालवली आणि असं शूट घेतले वेगवेगळे. गाडी चालवत असताना ना असं मोबाईल पकडून व्हिडिओ काढणे ना बरं का रिस्क आहे, त्यासाठी आपण आहे ना थोड्या कालावधीनंतर आहे ना गोप्रो किंवा ऍक्शन मोड कॅमेरा घेणार आहे, जेणेकरून गाडी चालवताना देखील आपल्याला शूट घेता येईल. तर मी सध्या ज्या रोडनी ट्रॅव्हलिंग करतोय ना तो रोड कधीच खाली नसतो बरं का. आज आहे ना सुट्टी असल्यामुळे जरासा खाली आहे, नाहीतर IT पार्ककडे जाणाऱ्या गाड्या आहे ना त्याच रोडनी जातात आणि एवढा ब्लॉक असतो ना सगळीकडे. या रोडला मेट्रोचं काम चालू, त्यामुळे ब्लॉक असते सगळीकडे. इकडे हिंजवडीकडे जातो नाही का लेफ्ट साईडने रोड, खाली उतरून पुलाच्या खालनं. तर हा रोड आहे ना पूर्ण त्या पुलाखाली देखील आहे ना खूप म्हणजे खूप जाम असतो. पण मित्रांनो, हे आहे आमचं कोकणे चौकातलं शिवार गार्डन हॉटेल आणि या हॉटेलच्या एरियामध्ये अतिक्रमण काढण्यात आलेलं होतं. पण आता नवरात्री येते, तर त्यामुळे नवरात्रीसाठी सर्व बाई पुन्हा चालू झाले. तर इथे आता सर्व महिलांची जास्त गर्दी आहे, कारण नवरात्री निमित्त सर्व जे वस्त्र आहे ते मिळतात इथे नवरात्रीचे. तर हे सगळं FC रोड सारखंच एक छोटंसं FC रोड आहे असं म्हणायला काय हरकत नाही. इथे सगळं महिलांचे जे पण नवरात्री निमित्त असेल किंवा जे पण वस्त्र असतील, चपला वगैरे सगळं मिळतं. पण इथे पण आहे ना पुण्यासारखी स्थिती बरं का. तर गाड्या वगैरे अशा लावल्या ना डायरेक्ट उचलून घेऊन जातात, त्यामुळे आपल्या रिस्क वरतीच लावायला पाहिजे. आणि जास्त लांब लावली, आपल्या नजरेसमोर असली ना मग उचलल्या जात नाही, नाही तर लगेच उचलून घेऊन जातात आणि 1,000-1,500 रुपये दंड लागतो. मुलांसाठी तर ह्या एरियामध्ये काहीच मिळत नाही. मुलांसाठी वेगळं मार्केट आहे, पिंपरी चिंचवडमध्ये जावं लागतं, पिंपरी एरिया. तिकडे काही सगळे मुलींचे सगळे कपडे मिळतात. इथे फक्त मुलींचे स्पेशल आहे सगळे. त्यामुळे आम्ही जस्ट आलो होतो पाहायला, कारण इथे ना फ्रूट ज्यूस खूप चांगला मिळतो. म्हणलं फ्रूट ज्यूस पिऊया, पण ते पण बंद होतं. आता जातो दुसरीकडे, पाहतो होतो. शिवार गार्डन हॉटेल खूप फेमस हॉटेल आहे या एरियामधलं. आपली गाडी आहे इथे, चल जाऊया आपण. मित्रांनो, मी आता कोकणी चौकातील गार्डन आहे तिथे आलोय. हे गार्डन खूप मोठं आहे बरं का, म्हणजे आणि याची खूप केअर केली जाते PCMC नगरपालिकेअंतर्गत. आणि इथे आता विकेंडला खूप गर्दी असते वगैरे नाही का, इथे सगळे असे बसलेले असतात झाडाखाली. आपल्याला त्यांना डिस्टर्ब नाही करायचंय म्हणून मी कॅमेरा तिकडे नाही नेत. पण हे सगळे झाडं बघा, किती मस्त झाडं यांनी नगरपालिकेने लावलेले. पिंपळाचं झाड आहे, वडाचे झाड देखील आहे, जांभळाचे झाड आहे, फुलाची झाड आहे, वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहे. आणि हा वे पण बनवलेला आहे वॉक करण्यासाठी. सकाळी इथे रनिंग वगैरे करतात लोक, सायकलिंग पण करतात. आणि पुढे आता पब्लिक आहे ना गरबाचं प्रॅक्टिस करते बरं का, ग्रुप आहे मुलांचा. इथे ना दुपारच्या वेळेस आहे ना त्या आजूबाजूचे जे ऑफिसेस आहेत ना, ते जेवण केल्यानंतर आहे ना इथं वॉकिंगला येऊन बसतात. आणि विकेंडला इथे खूप गर्दी राहते, कारण हे गार्डन एवढं छान आणि सायलेंट आहे. शेजारून जरी हायवे असला तरी खूप शांतता आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते पशु पक्षी पण आहे, खूप पशु पक्षी आहेत. नगरपालिकेचं खरंच समाधान, आपलं आभार मानायला पाहिजे की एवढं भारी गार्डन त्यांनी इथे बनवून ठेवलं. असेच गार्डन भरपूर ठिकाणी बनवायला पाहिजे पुणे सिटीमध्ये. PCMC तर खूप पुढे आहे पुणे सिटीपेक्षा. खूप मस्त गार्डन मध्ये काही ठिकाणी ना असली दाट झाडी पण आहे बरं का. एवढं जागेतच रस्ता का खराब आहे काय सांगू, चिखलाच आहे. एक प्लेस बघूया आणि तिथे बसून घेऊया, कारण सगळीकडे आज आहे ना गार्डन मध्ये कपल आहेत आणि जस्ट त्याची प्रायव्हसी असते, गप्पा मारायला येतात, बसतात.
त्यांना डिस्टर्ब नको. तर एक आपण तर काय सिंगल आहे आता मस्त एका ठिकाणी जागा बघू तिथं बसू. तर इथे आहे खाली बरं का, त्या एरियात आता तसं बी कोणी बसलेलं नाहीये, तर मग मीच बसून घेतो. आता आपल्याला एक तर तिथले जागा लागतं. मला आहे ना पोरांकडे बघून आहे ना खूप भारी वाटतं बरं का. उद्या म्हणजे परवापासून ना काहीतरी नवरात्र उत्सव चालू होते. तर सगळे गरबा खेळण्यात असतात नाही का 8-9 दिवस खूप मजा असते. आपल्याला तर काही येत नाही पण आपण पाहण्याचं काम करतो. पाहायला पण मजा वाटते कारण ते स्टेप बाय स्टेप एवढं भारी खेळतात ना की असं वाटतंय आपण कधी शिकून ते खेळू. पण ठीक आहे आपल्याला नाही जमत, आपण बघण्याचं काम करतो चांगलं. आणि सगळे जर गरबा खेळायला लागले प्रेक्षक पण, प्रेक्षक मध्ये आपण मोठे आणि खूप भारी खेळतात नाही का लोक गरबा वगैरे. जसा गणेश उत्सव होतो ना, तर सेम नवरात्र उत्सव देखील पुण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीत होतो बरं का. एवढे सगळे पब्लिक एकत्र येतात. परत 9 दिवस दांडियाच असतात. आपले आपले मंडळ असतात, मंडळातच असतात किंवा मोठा ग्रुप पण असतो, तिथे पण दांडिया ऑर्गनाईज केलेला असतो त्यांनी. तर हे सगळे पुण्यातले आजूबाजूचे जे पण आहे तिथे जाऊन दांडिया खेळतात. भारी असते ते. इथे उसाचा रस खूप छान मिळतो बरं का. जम्बो ग्लास 10 रुपयाला आहे. उन्हाळ्यामध्ये आता गर्दी खूप असते, आता नाही मस्त पिऊया. एडिटिंग करत बसलो होतो पण बाहेर आहे ना ताशाचा आवाज आला, तर म्हटलं जाऊन पाहूया काय आहे. तर आहे ना काय झालंय की बैलगाडा शिरत जिंकून आले हे मालक, आणि मग त्यांच्या बैलांची अशी मिरवणूक काढली त्यांनी. तर मित्रांनो तुम्ही मला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहे आणि ह्या स्टेज पर्यंत मी पोहोचलोय. असाच सपोर्ट आहे ना तुमचा मला राहू द्या. आपले ब्लॉग तुम्ही बघत जा आणि एक दिवस तुम्ही माझी साथ दिली तर मी पण तुमची साथ सोडणार नाही, ही आश्वासन आहे तुम्हाला. असा सपोर्ट करत राहा. खूप छान सपोर्ट करताय. धन्यवाद तुमचं मनापासून.